अंघोळीच्या अगोदर लघवीला होणं ही अतिशय सामान्य बाब आहे। तसेच अनेक जण असेही असतात ज्यांना शरीरावर पाणी पडताच लघवीला होते। या दोन्ही गोष्टी एकत्र करणं हे आरोग्यासाठी खरंच घातक आहे का? याने आरोग्यावर कसा परिणाम होतो जाणून घेऊयात। आजचा हा व्हिडिओ यावरच आहे। अंघोळ करताना, लघवी करताना दोन्ही गोष्टींकरता जागा वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्यायला हवं। कारण लघवी करताना तुम्ही शरीरातील घाण बाहेर फेकत असता। हीच कृती तुम्ही बाथरूम मध्ये करणं योग्य नाही। येथे तुम्ही अंघोळ करून शरीर स्वच्छ करत असता। अशा वेळी तुम्ही काळजी घ्यायला हवी। ब्लॅडर तुमचं कमकुवत सुद्धा होऊ शकतं। शॉवर घेताना जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हा तुम्ही नकळत ब्लॅडरला सांगत असता की पाण्याच्या आवाजाने तुम्हाला लघवी करायला हवी। अशा वेळी तुम्ही वाहतं पाणी आणि लघवी यांचा संबंध जोडता, ज्याचा तुमच्या ब्लॅडरवर परिणाम होऊन ब्लॅडर कमकुवत होऊ शकतं। महिलांच्या पेल्विक मसल्स कमकुवत होऊ शकतात। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शॉवर मध्ये लघवी करणं महिलांसाठी अतिशय धोकादायक आहे, कारण महिला यावेळी आपलं ब्लॅडर पूर्णपणे खाली करू शकत नाही। डॉक्टरांचं म्हणणं आहे की जेव्हा त्या उभं राहून लघवी करतात तेव्हा त्या पेल्विक मसल्सला पूर्णपणे आराम देत नाही। पुरुषांना आपल्या मूत्राशयाला सपोर्ट देण्याकरता प्रोस्टेट असतं, ज्यामुळे त्यांना लघवी करताना उभं राहणं योग्य आहे, पण हे महिलांसाठी योग्य नाहीये। त्यामुळे महिलांनी शॉवर करताना लघवी करू नये। या व्यतिरिक्त अजून सांगायचं झाल्यास, जर तुम्हाला सुरुवातीपासूनच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच UTIचा त्रास असेल तर अधिक काळजी तुम्ही घ्यायला हवी। जर तुम्ही कुणा दुसऱ्याचं बाथरूम यूज करत असाल तर याची नक्की काळजी घ्या, कारण तुमच्या लघवीतून बाहेर पडणारे किटाणू बाथरूमला चिकटत आहेत आणि कुणा इतर लोकांना प्रभावित करत आहेत।